हरि ओम. आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः असं आपल्या श्रुती आपल्याला सांगतात. म्हणजे काय तर पाहण्यायोग्य जगात काय आहे तर आत्मा, ऐकण्यायोग्य जगात काय आहे तर आत्मा, मनन करण्यायोग्य काय आहे तर आत्मा, आणि ज्याचा नित्य ध्यास घ्यावा निदिध्यास करावा असं काय आहे, असं करण्यायोग्य काय आहे तर तो आहे आत्मा. म्हणजेच काय तर आत्मसाधन, आत्मपूजन, आत्ममनन, आत्मदर्शन आणि आत्मनिदिध्यासन करायला आपल्याला श्रुती सांगतात, म्हणजे वेद सांगतात. आणि हे सगळं साध्य होण्यासाठी जे शास्त्र निर्माण झालं त्या शास्त्राचं नाव आहे योगशास्त्र. पतंजलींचं हे जे योगशास्त्र आहे ते फक्त अष्टांग योग सांगत नाही, मग काय तर ते दर्शन आहे, म्हणजे तत्त्वज्ञानवर आधारित ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये अष्टांग योग हा एक भाग आहे. या ग्रंथाचं मोठेपण असं आहे की हे तत्त्वज्ञान पण आहे, यामध्ये योग पण सांगितलेला आहे आणि हे भारतीय मानसशास्त्रसुद्धा आहे. चित्ताचा म्हणजे मनाचा जितका सखोल आणि जीवनावश्यक विचार या योगशास्त्राने केलेला आहे तितका इतरत्र कोणत्याही मानसशास्त्रामध्ये आपल्याला दिसणार नाही. म्हणून हे भारतीय मानसशास्त्रसुद्धा आहे. मग आपण पाहिलं, श्रुतींनी आम्हाला सांगितलं की आत्मा वा रे द्रष्टव्य, आत्म्याला पहा. पाहण्यायोग्य फक्त आत्मा आहे, ऐकण्यायोग्यही तोच आहे, मनन करण्यायोग्यही तोच आहे आणि निदिध्यासनासाठीही तोच आहे आणि त्यासाठी हे शास्त्र. मग काय तर योग या शब्दाचा अर्थ सगळ्यांना आता माहीत झालेला आहे, कारण योगशास्त्राचा जरी कोणी अभ्यास करत नसलं तरी योगा करतात म्हणजे काय करतात ते माहीत नाही, पण योग हा शब्द सर्वश्रुत आणि सर्व परिचित आहे. त्याचा अर्थ आहे जोडणे. काय जोडायचं आहे? आत्मतत्वाला परमतत्वाशी जोडायचं आहे. त्या आत्मतत्वाला आधी बघायचं आहे. मग चित्ताच्या सगळ्या शक्तींना आत्मतत्वाला प्राप्त करण्यासाठी, आत्मतत्वाला जोडण्यासाठी कामाला लावणे, जुंपणे म्हणजे योग. आणि या पातंजल योगसूत्रांची सुरुवात कशाने होते तर योगश्चित्तवृत्ती निरोधः या व्याख्येने होते. पतंजलींनी योग या शब्दाची व्याख्या केली. योग म्हणजे काय तर चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणे. मग चित्तवृत्ती म्हणजे काय तर चित्ताचा कल, चित्ताचा कल जो आहे माणसाचा तो नेहमी बाहेर धावतो, इंद्रियांसह बाह्य विषयांकडे धावणारा आहे. हा प्रवाह नित्य चालू असतो बाहेर. तर हा बाहेर जाणारा प्रवाह अडवणं आणि त्याला अंतर्मुख करणं, आत्म्याकडे वळवणं म्हणजे योग, अशी व्याख्या या पातंजल योगसूत्रामध्ये केलेली आढळते. मग हा चित्तवृत्तींचा प्रवाह अडवण्याची प्रक्रिया किंवा अडवण्याचा हा प्रवास कुठून सुरू होतो तर त्याच्यासाठी मग त्यांनी अष्टांग योग सांगितलेला आहे. 8 अंगांनी युक्त असं ते, अशी ती युक्ती, असा तो योग सांगितलेला आहे. मग त्यात कोणकोणते 8 अंग आहेत तेही आपल्या परिचयाचे आहेत सगळ्यांच्या. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे ते 8 अंग आहेत. याचं फळ काय म्हणजे या 8 अंगांचा अभ्यास केला तर त्याचं फळ काय तर सप्रमाण त्यांनी ते फळ सांगितलं आहे की माणसाला
परमतत्वाची प्राप्ती होते. आत्मतत्व परमतत्वाशी जोडलं जातं. हे त्याचं फळ त्यांनी आपल्याला सप्रमाण सांगितलेलं आहे. आता त्यातलं पहिलं अंग जे आहे ते आहे यम. यम म्हणजे काय, तर माणसांनी समाजामध्ये वावरताना स्वतःवर घालायची बंधनं, त्याला यम असं म्हणतात. समाजात वावरताना माणसांनी स्वतःवर काही बंधनं घातलीच पाहिजेत. आणि त्याच्याशिवाय त्या माणसाचं स्वतःचं अस्तित्व आणि समाजाचं अस्तित्व योग्य प्रकारे टिकत नाही. ते टिकावं म्हणून हे यम पाळले पाहिजेत. ते 5 सांगितलेत पतंजलींनी आपल्याला आणि ते एका सूत्रातच सांगितलेले आहेत. काय म्हणतात? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे 5 यम आपल्याला सांगितलेले आहेत. अहिंसा आपल्याला 3 स्तरांवरची सांगितली आहे. मानसिक, वाचिक आणि शारीरिक. म्हणजे शरीरानी पण हिंसा करायची नाही, मनानी पण हिंसा करायची नाही आणि वाणीनी पण हिंसा करायची नाही. अशी अहिंसा आपल्या जीवनामध्ये आपल्याला बाणवता आली पाहिजे. मग त्याचंही फळ काय ते पण सांगितलेलं आहे. अहिंसा हे तत्त्व जर माणसांनी आपल्या जीवनामध्ये बाणवलं तर काय होतं, तर अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ वैरत्यागः. अहिंसा आपल्यामध्ये प्रतिष्ठित झाली की काय होतं, तर त्या व्यक्तीच्या सहवासात, ज्यांनी अहिंसेचा स्वीकार केला आहे अशा व्यक्तीच्या सहवासात आलेल्या व्यक्तींच्या मनातला वैरभाव नष्ट होतो. स्वतः त्या व्यक्तीचा पण आणि त्या व्यक्तीच्या सहवासात आलेल्या व्यक्तीचा पण वैरभाव नष्ट होतो. दुसरं आपल्याला त्यांनी सांगितलं आहे सत्य. म्हणजे काय, तर माणसांनी सत्य मानायला, सत्य बोलायला आणि सत्याचरण करायला सुरुवात केली पाहिजे. हे सत्य तुमच्यामध्ये प्रतिष्ठित झालं म्हणजे या सत्याचा पूर्ण स्वीकार एकदा माणसांनी केला की त्याचं पण फळ काय मिळतं तेही सांगितलं आहे. सत्यप्रतिष्ठायाम क्रियाफलाश्रयत्वम. सत्य प्रतिष्ठित झाल्यानंतर क्रियाफलाचा आश्रय होतो. म्हणजेच काय, तर उत्तम प्रकारची म्हणजे कर्माची उत्तम प्रकारची फळं मिळतात एक, आणि दुसरं वाचासिद्धी पण प्राप्त होते. तिसरा यम आपल्याला सांगितलेला आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी न करणे, चौर्यकर्म न करणे. मग चौर्यकर्म न करणे याच्यासाठी सुद्धा फळ सांगितलेलं आहे. अस्तेय प्रतिष्ठायाम सर्वरत्न उपस्थानम. जर अस्तेय हा गुण आमच्यामध्ये बांधला गेला, हे तत्त्व जर आमच्यामध्ये बांधलं गेलं, जीवनामध्ये उतरलं तर काय होतं, तर सर्व रत्नांचा लाभ होतो, सर्व रत्नांची प्राप्ती होते. म्हणजे काय, तर रत्न हा शब्द या ठिकाणी सद्गुण या अर्थी आलेला आहे. सगळ्या सद्गुणांची प्राप्ती होते. पुढचा यम आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण संयम. सगळ्याच बाबतीतला संयम म्हणजे ब्रह्मचर्य. संयमाने सगळ्या गोष्टी करता येणं याला ब्रह्मचर्य असं म्हणतात. आणि त्याचं फळही सांगितलं आहे. ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्यलाभः. इथे वीर्य हा शब्द तेज या अर्थी आहे. एकदा ब्रह्मचर्य आमच्यामध्ये प्रतिष्ठित झालं, ब्रह्मचर्याने वागण्याची सुरुवात झाली आणि तीच पुढे कायम राहिली तर आम्हाला विलक्षण तेज प्राप्त होतं. आणि शेवटचा यम आहे अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे साठा न करणे, कोणतीही गोष्ट साठवून न ठेवणे. आम्हाला जे ते सगळं साठवून ठेवायची फार हौस आहे.
ही हौस काढून टाकली की आम्हाला अपरिग्रह जमला असं समजावं. आणि या अपरिग्रहाचं फळ त्यांनी सांगितलं आहे अपरिग्रहस्थैर्ये. एकदा अपरिग्रह हा गुण आपल्यामध्ये स्थिरावला की काय होतं? जन्मकथांत संबोध. आपल्या पूर्वजन्मांचं स्मरण होतं, त्रिकाल ज्ञान होतं. मग पूर्वजन्मांचं स्मरण कशाला हवं आहे? तर आम्ही पूर्वजन्मांमध्ये काय चुकीचं केलं हे कळतं, त्या चुका या जन्मात करायच्या नाहीत हेही कळतं. आणि म्हणून हे पूर्वजन्म स्मरण महत्त्वाचं ठरतं. आणि या 5 यमांचं जर आपण पालन केलं तर समाजामध्ये आपोआपच आपली प्रतिष्ठा वाढते. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. मग पुढचं अंग योगशास्त्रामध्ये पतंजलींनी सांगितलेलं ते आहे नियम. नियम म्हणजे काय मग? तर स्वतःच्या उत्कर्षासाठी, स्वतःच्या उन्नयनासाठी, प्रगतीसाठी जे बंधनं स्वतःवर घालायचे असतात त्याला नियम असं म्हटलेलं आहे. ते पण आपल्याला 5 सांगितलेले आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान ही 5 नियम आपल्याला सांगितलेले आहेत. त्यातलं पहिलं आहे शौच. शौच म्हणजे शुचिता, शुद्धता, अंतर्बाह्य शुद्धता. काय होतं? आपण स्नान करतो, रोज तोंड धुतो, डोळे धुतो, हातपाय धुतो, डोकं धुतो, सगळं धुतो, स्वच्छ. ही झाली बाह्य स्वच्छता. पण आंतरिक स्वच्छतेचं काय? कबीरांनी एक ओळ छान म्हणून ठेवली आहे, मन मैला और तन को धोये. मन मळलेलं आहे त्याला धुत नाही आणि देह धुतो तर त्या शुचितेला काही अर्थ नाही. वरून स्वच्छ आंघोळ केली आहे, छान सेंट बिंट लावला आहे, नवे कपडे घातलेत, इस्त्रीचे कपडे घातलेत, सगळं ठीक आहे, ओके. पण मनामध्ये राग, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळं आहे तर त्या मनाला काही स्वच्छ मन नाही म्हणता येत. मग मन स्वच्छ करण्याचा उपायसुद्धा सांगितलेला आहे. नामस्मरणाने चित्त स्वच्छ होतं, मन स्वच्छ होतं. ही अंतर्बाह्य शुचिता माणसाला समाजामध्ये मोठं करते. तोच माणूस मोठा होतो जो अंतर्बाह्य शुद्ध आहे. दुसरा नियम सांगितला आहे संतोष. या शौच प्राप्त झाल्यानंतर माणसाला फळ काय मिळतं ते पण या ग्रंथात सांगितलेलं आहे. काय मिळतं? शौचात स्वांग जुगुप्सा परैही असंसर्गः. ही शुचिता अंतर्बाह्य आपल्याला साध्य झाली, प्राप्त झाली म्हणजे काय होतं? तर स्वांग जुगुप्सा, स्वतःच्या शरीराच्या बद्दलसुद्धा आत्मीयता राहत नाही. खरं तर माणूस फक्त स्वतःच्या शरीरावर प्रेम करतो. 4 वेळा आरशात बघतो दिवसातून, देहावर प्रेम करतो. हे देहावरचं प्रेम त्याचं कमी होतं, नष्ट होतं. आणि काय दुसरा एक त्याचा फायदा काय? तर परैही असंसर्गः, दुसऱ्या शरीरांचा संसर्ग नकोसा होतो. म्हणजे आपोआपच माणूस ऐहिक सुखांपासून अलिप्त राहायला शिकतो. हे त्याचं फळ आहे. दुसरं आहे संतोष. संतोष म्हणजे काय? समाधानी वृत्ती. आपल्याला सगळ्याच बाबतीत म्हणजे कौटुंबिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक वगैरे सगळ्याच बाबतीमध्ये जे प्राप्त आहे त्यामध्ये समाधान मानणं याला म्हणतात संतोष. हा संतुष्ट असलेला माणूस ज्याच्या मनामध्ये वखवख नाही, म्हणजेच काय हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे अशी लालसा नाही, असा संतुष्ट माणूस समाजामध्ये सगळ्यांनाच आवडतो. हा संतोष जर आम्हाला साध्य करता आला, प्राप्त झाला तर त्याचं फळ काय?
संतोषात अनुत्तम सुखलाभ. या संतोषाद्वारे माणसाला सात्विक अशा सुखाची प्राप्ती होते. कारण सत्वगुण वाढतो आणि सात्विक सुखाची त्याला प्राप्ती होते. पुढचं आहे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे जे आपण शिकतो, जे वाचतो, जे आत्मसात करतो ते पुन्हा पुन्हा वाचणं, पुन्हा पुन्हा अभ्यासणं, याला म्हणतात स्वाध्याय. आवृत्ती टाकणं. कारण असं आहे, विद्या ही पक्षिणी आहे, ती उडून जाते. मग तिला उडून जाऊ द्यायचं नसेल तर स्वाध्याय करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हा स्वाध्याय सांगितलेला आहे. मग हा स्वाध्याय जर आम्हाला साध्य झाला तर काय मिळतं? स्वाध्यायाचं फळ काय मिळतं? तर त्यांनी सांगितलं आहे, कायेंद्रिय सिद्धी अशुद्धी क्षयात तपसहा. नाही, सॉरी, स्वाध्यायात इष्टदेवता संप्रयोग. स्वाध्याय सतत केल्याने इष्टदेवतेची प्राप्ती होते. स्वाध्याय म्हणजे सातत्याने होणारं नामस्मरण, सातत्याने होणारा जपाभ्यास. त्यांनी काय होतं तर आम्हाला ईश्वर प्राप्ती होते. त्याच्यानंतर खरं तर त्याच्या आधीच आहे तप, एक मधलं सुटलं ते आता सांगते. तप हा नियम जर आम्हाला पाळता आला, तप म्हणजे काय तर कोणत्याही द्वंद्वांवर समाधानाने, आनंदाने मात करणं म्हणजे तप. तपासाठी जंगलात जाऊन, वनात जाऊन एका पायावर उभं राहायची गरज नाही. तर तुम्ही जी द्वंद्व तुम्हाला फेस करावी लागतात आयुष्यामध्ये, त्याच्यावर समाधानाने, आनंदाने मात करणं म्हणजे तप. एकदा हे तप जमलं की काय होतं? कायेंद्रिय सिद्धी अशुद्धी क्षयात तपसहा. माणसाला काया, इंद्रिय यांच्यामधली अशुद्धी जाऊन सिद्धी प्राप्त होते तप या गुणामुळे. मग सिद्धी म्हणजे काय तर त्रास सहन करण्याची क्षमता. शारीरिक, मानसिक, भावनिक असे जे त्रास होतात, ताप होतात, हे ताप सहन करण्याची क्षमता माणसाला निर्माण होते. त्याच्या पुढचं आहे ईश्वर प्रणिधान. शेवटचा नियम आहे ईश्वर प्रणिधान, म्हणजे स्वतःला ईश्वराकडे समर्पित करणे. माणसाने स्वतःला ईश्वराला देऊन टाकणे. परमेश्वरा, मी तुझा आणि तू माझा, हे सगळं तुझंच आहे, मी पण तुझाच आहे, या भावनेनी नित्य व्यवहार करणं याला म्हणतात ईश्वर प्रणिधान. आणि हे साध्य झालं की काय आहे तर त्यांनी असं सांगितलं आहे, समाधीही ईश्वर प्रणिधानात. असं ईश्वर प्रणिधान साध्य झालं की माणसाला त्याचं फळ काय मिळतं तर समाधी प्राप्त होणं हे त्याला फळ मिळतं. आणि समाधी प्राप्त होणं हे योगशास्त्राचं अंतिम साध्य आहे. म्हणजे अष्टांग योगातल्या दुसऱ्या अंगातल्या या ईश्वर प्रणिधान नावाच्या गुणाचा अंगीकार केला, त्याचा स्वाध्याय केला, अभ्यास केला, तर समाधीपर्यंत माणूस जाऊ शकतो. मग बाकीच्या अंगांचा अभ्यास करण्याची सुद्धा गरज नाही, इतकं ते महत्त्वाचं आहे. मग ईश्वर प्रणिधान आपल्याला जमणं आयुष्यामध्ये गरजेचं आहे. अशा प्रकारचे 5 यम आणि 5 नियम आपल्याला अष्टांग योगाच्या पहिल्या 2 अंगांच्या रूपामध्ये पतंजलींनी सांगितलेले आहेत. मग हे का सांगितले, याचा क्रम सुरुवातीला का ठेवला तर त्याचं कारण असं आहे, जर योगाभ्यास करायचा आहे, जर आम्हाला आत्मतत्वाला परमतत्वाशी जोडायचं आहे, तर आपल्यामधल्या अशुद्धी आपल्याला काढून टाकायच्या आहेत. तर त्याच्यासाठी त्या कशा पद्धतीने काढता येतील हळूहळू. कारण असं आहे, सामान्य माणूस सगळं एकदम नाही करू शकत. सामान्य माणसाला सगळ्या गोष्टी एकदम कशा जमतील. त्याला संसार पण नेटका करायचा आहे आणि स्वतःचं
ध्येय पण साध्य करायचं आहे. मग त्याच्यासाठी त्याला ते स्टेप बाय स्टेपच करणं भाग आहे. आधी यमांच्या साह्याने समाजामध्ये स्वतःचं अस्तित्व आणि समाजाचं अस्तित्वसुद्धा त्याला टिकवायचं आहे. म्हणून मग आम्ही अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे 5 यम आमच्यामध्ये बाणवले पाहिजेत. आणि समाजामध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे. आत्मउन्नती झाली पाहिजे. आत्मउन्नती झाल्याशिवाय आम्ही परमेश्वरापर्यंत कसे पोहोचणार, परमतत्वापर्यंत कसे पोहोचणार. म्हणून नियमांचं सुद्धा पालन झालं पाहिजे. आणि मग ते नियम आहेत शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. अशा या यम आणि नियमांचा अभ्यास झाल्यानंतर, यम आणि नियम साध्य झाल्यानंतर मग अष्टांग योगातली 3री पायरी येते. म्हणजे आपल्याला आधी या 2 पायऱ्या चढणं किती गरजेचं आहे हे लक्षात येईल. काय होतं, आजकाल लोक एकदम 3ऱ्या पायरीवरच उडी मारतात. दणकन पहिल्यांदा कुठे जातात तर आसन शिकण्याच्या वर्गाला जातात. बरं, आसन शिकण्याच्या वर्गाला जायला माझा बिलकुल विरोध नाही. पण आसन शिकवणारे शिक्षक या यम आणि नियमांचा किमान परिचय करून देतील आपल्या वर्गात, तर निदान साधकांनी एकदम 3ऱ्या पायरीवर उडी मारली असं नाही होणार. त्यांना निदान त्याचा परिचय होईल. त्या निमित्ताने त्याचं आचरण करायला उद्युक्त होतील. उद्युक्त व्हावं तरच तुम्ही योगाचा अभ्यास करता असं म्हणता येईल. आम्ही नुसते आसनं करतो, आम्ही नुसते सूर्यनमस्कार करतो म्हणजे आम्ही योगा करतो असं होत नाही. योगाचं आचरण करावं लागतं. योग ही आचरण करण्याची गोष्ट आहे. योग ही अनुभवाची गोष्ट आहे. स्वतः अनुभव घेण्याची गोष्ट आहे. जीवनामध्ये उतरवण्याची गोष्ट आहे. म्हणून आसन शिकण्यापूर्वी म्हणजे अष्टांग योगातल्या 3ऱ्या अंगाचा अभ्यास करण्यापूर्वी आम्ही पहिल्या 2 अंगांचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. ते आहेत यम आणि नियम. यम हे समाजामध्ये स्वतःचं अस्तित्व आणि समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आचरणात आणण्याचे गुण आहेत, त्याला यम म्हणतात. आणि नियम म्हणजे स्वतःचा विकास, आत्मविकासासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी ज्या गोष्टींचा अवलंब करायचा आहे त्यांना नियम असं म्हणतात. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे 5 यम आहेत. आणि शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे नियम आहेत. या 5 यमांचा आणि 5 नियमांचा अभ्यास करणं हे आसन अभ्यास करण्यासाठी गरजेचं आहे. आसन अभ्यास तेव्हाच व्यवस्थित होईल जेव्हा आम्हाला ह्या 10 गोष्टींचा सराव झालेला असेल. या 10 गोष्टी आमच्यामध्ये बांधल्या जातील तेव्हाच आम्हाला आसनाभ्यास जमेल. हे परोपरीने या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आता खरं म्हणजे या प्रत्येक यमाचं फळ आणि प्रत्येक नियमाचं फळ का सांगितलं, तर फलश्रुती सांगितल्याशिवाय सामान्य माणूस ते काम करत नाही. मी योगाला जायचं आहे, का जायचं आहे, ते अमुक योग केला ना, अमुक आसन केलं ना की जरा BP कंट्रोलमध्ये येतं असं सांगितलं तर तो त्याचा अभ्यास करणार. अमुक एक प्राणायाम केला ना म्हणजे थायरॉईडचा प्रॉब्लेम जरा कमी होतो, अशी फलश्रुती सांगितल्याशिवाय सामान्य माणूस तिकडे वळत नाही. ही माणसाची वृत्ती आहे. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ही फलश्रुती काही अशी हवेत सांगितलेली नाही, कोणाला तरी काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलेली नाही, तर त्याची अनुभूती घेतल्यानंतर सांगितलेली आहे. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ वैरत्यागः. अहिंसा प्रतिष्ठित झाल्यावर त्याच्या सन्निध आलेल्या माणसाच्या मनातला वैराचा त्याग होतो, तो वैर सोडून देतो. हा अनुभव घेतला
आणि मग त्याचं फळ काय आहे ते सांगितलं. असं प्रत्येक यमाचं आणि प्रत्येक नियमाचं फळ सांगून त्या यमाचं आणि त्या नियमाचं पालन करणं का गरजेचं आहे हे या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आपण आत्ता जो समाजामध्ये पाहतो लोक योगाचं आचरण करतात ते कसं आहे माहिती आहे का? मंडूकप्लुती योग आहे. म्हणजे बेडूक उडीसारखा योग लोक करतात. म्हणजे यमनियम या 2 पहिल्या पायऱ्या सोडून देतात, डायरेक्ट तिसऱ्या अंगावर म्हणजे आसन या तिसऱ्या अंगावर उडी मारतात. मग आसन प्राणायाम शिकतात. काही लोक फक्त आसन शिकतात, काही लोक आसन प्राणायाम शिकतात आणि मधले पुन्हा प्रत्याहार आणि धारणा सोडून देतात, 2 पायऱ्या सोडून देतात आणि थेट 7व्या पायरीवर उडी मारतात, ती ध्यानाची. तर असं मंडूकप्लुती, बेडूक उडी मारून 2-2 पायऱ्या सोडून उडी मारून योग साध्य होत नाही. प्रत्येक पायरीवर थांबलं पाहिजे, प्रत्येक पायरीचा अभ्यास झाला पाहिजे, तर मग आम्हाला एंटायर योगाचे फळं चाखायला मिळतील. तर या दृष्टीने आपल्याला योगाभ्यास करायचा आहे. संस्कृत भारतीच्या माध्यमातून संयोजकांनी मला इथे संधी दिली आणि अजूनही 2-3 दिवस ही संधी मला मिळणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण संपूर्ण 8ही अंगांचा, योगाच्या 8ही अंगांचा व्यवस्थित परिचय करून घेणार आहोत आणि त्याचं आचरण करणार आहोत. यासाठी आज मी इथे थांबते. आज आपण अष्टांग योगातले पहिल्या 2 अंगांचा परिचय करून घेतलेला आहे. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत आणि उद्या याच्या पुढचे 2 अंग आसन आणि प्राणायाम या 2 अंगांचा परिचय करून घेणार आहोत. तर संस्कृत भारतीने मला दिलेल्या या संधीबद्दल संस्कृत भारतीचे मनःपूर्वक आभार आणि सर्वांना धन्यवाद. हरिओम.